एका संख्येच्या दुपटीत 18 मिळून येणाऱ्या बेरजेला 13 ने भागले असता भागाकार 8 येतो, तर ती संख्या. शाब्दिक उदाहरणे या घटकावर आधारित हा प्रश्न सोडवायचा कसा. ती संख्या जिला प्रश्नामध्ये एक संख्या असं उद्बोधन, मग ही ती किंवा एक संख्या कोणती, उदाहरणार्थ x समजायची. आता या संख्येची दुप्पट काय होणार हो, 2x हो ना. मग आता ही समीकरणबद्ध मांडणी आम्हाला करता आली म्हणजे उत्तरापर्यंत पावलं उचलता आली म्हणून समजून घ्या. एका संख्येच्या दुपटीत म्हणजे त्या संख्येची दुप्पट 2x, 18 मिळून येणारी ही जी काही समीकरण स्वरूप बेरीज आहे, या बेरजेला जेव्हा 13 ने भागले तेव्हा भागाकार 8 अशा पद्धतीची ही मांडणी. लेकरांनो 2x अधिक 18 8 कडे जाताना 13 गुणिला स्वरूपात का मांडतात. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत भागीला असेल, गुणिला गुणिला असेल, भागीला अंशस्थानी असेल, छेदस्थानी छेदस्थानी असेल, अंशस्थानी अधिक असेल, वजा वजा असेल, अधिक गुणिला असेल, भागीला भागीला असेल, गुणिला. गणितीय गुणधर्म पाठ करा. मग आता 2x अधिक 18 समोर हा गुणाकार 13 चौरदर्श 104. 2x अर्थात 104 कड जाताना 18 आता वजा स्वरूपात नुकतं सांगितलं त्या न्यायाप्रमाणे 2x बराबर ही वजाबाकी किती हो सर, तर 86 सर. x ला एकटं करा, 86 कड जाताना 2 का भागीला मांडायचे नुकतं सांगितलं त्या न्यायानुसार. आता हा भाग जातो 43. हे x उत्तर आलं सर 43. म्हणजे आम्ही जी ती संख्या गृहीत धरली ती संख्या कोणती, 43 हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं ॲक्युरेट लेकरांनो आन्सर. ओके. संख्या शाब्दिक उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.